प्रतीक मोकल संघाचा संघनायक कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, कारण या अति भव्य दिव्य अशा स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं तर नक्कीच आपल्या समोर असणारा हा स्पर्धक चांगला चेंडू याला गुडली आणून थोडासा उसळी घेतलेला चेंडू एक धाव्याने रोखू शकत नाही, ते एक धाव्याने संघाचं खातं उघडलं जातंय. गावदेवी नक्कीच प्रतीक संघाचा संघनायक पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन पहिलं पॉवर प्लेचं षटक आपल्या हाती घेऊन येतोय, त्याचा सामना करतोय करण रावडे, एक अष्टपैलू खेळाडू. करण रावरे चांगलाच गुडल्यांवरचा चेंडू, या अगोदरचा डावखुऱ्या फलंदाजाला याच प्रकारचा चेंडू टाकला होता, एक धावेने स्ट्राईक रूटेड झालं होतं. कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हरच्या वरून पहिला षटकार आगास करून देतोय की आम्ही सुद्धा एवढ्या लांबून आलो तर या स्पर्धेवर आपलं अस्तित्व कायम ठेवतील आणि तसाच करण यांच्या मार्फत संघाचा संघनायक पहिलं षटक आपलं पॉवर प्लेचा हाती घेऊन आलेला. पहिल्याच षटकात दुसऱ्या चेंडूचा चांगला समाचार घेतला जातोय. धावसंख्या 7. नवीन बॉलच असणार आहे शेवटपर्यंत. नक्की कुठेतरी चेंडू चेक केला जातोय. मला वाटतं टॅनेक्स चेंडू वापरला जातोय आता पूर्ण मुंबईभर महाराष्ट्रभर ह्या टॅनेक्सच्या स्पर्धा होत आहेत. फक्त आमच्या या कोलिवाड्यात एक वेगळी स्पर्धा भरवली तर सिक्सरचे किंवा 6 चेंडू इथे वापरले जातात. तर बघूया पुन्हा एकदा प्रतीक समोर करण, यावेळेला निर्धाव चेंडू, या अगोदरचा चेंडू चांगला समाचार घेतला होता, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार आणला होता, तर कुठेतरी एक निर्धाव चेंडू प्रतीक यांच्या मार्फत इथे बघायला मिळतोय. गावदेवी साई, कोलिवाडा पनवेल विरुद्ध चिंचणी पालघर यांच्यात हा रंगणारा आजच्या दिवसातील 4था सामना. कारण देहारी कोलिवाडा या संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. प्रतीक पुन्हा एकदा समोर करण, यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू जाते थर्ड मॅन लाईन मध्ये. नक्कीच घोषित क्षेत्र असल्या कारणाने एक धाव्याने समाधान मानावं लागेल. सर मॅच बॉल आलेला आहे. शेवटचा चेंडू या षटकातील समोर दोन चेंडू अजून अद्यापपर्यंत शिल्लक या षटकातील. अंकुश यावेळेला डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण येतो होतंय. प्रशांत यांच्या मार्फत चांगली फेकी, एक धाव्याने रोखू शकत नाही. एकेरी धाव्याने आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे तिथे अंकुश आणि थोडासा आक्रमक झालेला करण. बघूया धावसंख्या 8.
पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या शेवटचा चेंडू समोर करण रावरे. धावसंख्या 9. शेवटचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा नक्की प्रयत्न झाला होता. धावसंख्या 10. दुहेरी प्रवेश करतोय. ए बुगू बुगू बोगी मॅन माय कुठे बघत होतास बाबू? स्कोरर 10 झाले. 1 ओव्हर झाली. या सामन्यानंतर यामधील विजेता संघ आणि अंबापाडा माहुल या दोन्ही संघादरम्यान तुरंत म्हणजे लवकर याच्यानंतरचा सामना खेळण्यात येईल. अंबापाडा माहुल विरुद्ध या 2 सामन्यातील विजेता संघ याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. अंबापाडा याचे कर्णधार इथे आलेले आहेत. तर या दोन्ही संघाच्या जे विजेता संघ ठरतील त्यांनी लगेचच सामना खेळवायचा आहे त्यांचा, याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. नक्कीच जो एक आगळा वेगळा इथे कार्यक्रम आखण्यात आलेला आहे, एक भव्य दिव्य अशी स्पर्धा इथे आयोजित केली आहे युथ प्रतिष्ठान, वर्सोवा युथ प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून. एक वेगळा प्रयास इथे केला जातोय. भव्य दिव्य अशी कोळीवाड्यांची स्पर्धा आयोजित केली आहे. कारण या हंगामात या वर्सोवा कोळीवाड्यात जवळजवळ 5 स्पर्धा पार पडल्या आणि ही 6वी स्पर्धा इथे आयोजित केली जाते. कुठेतरी एक वेगळा प्रयत्न इथे केला जातोय वर्सोवा युथ प्रतिष्ठान यांच्या मार्फत. आणि त्याला कालचा एक पूर्ण दिवस आणि एक वर्सोवातून एक संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय. म्हणजे वर्सोवाचं जे क्रिकेट उंचावलेलं आहे त्या क्रिकेटचा मान इथे राखला जातोय आणि आपलं क्रिकेट कुठेतरी उत्तम दर्जाचं आहे असं इथे दाखवलं जातं आहे. आज दुसरा संघ कुठेतरी पहिल्या 35 धावांचं लक्ष समोर देऊन याच देहारी संघाबरोबर उपविजेता ठरला आणि देहारी संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. दुसरं षटक आपल्या हाती घेऊन येतोय राकेश मोकल. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट चेंडू, नक्कीच थोडा बॅकफुटला जातोय, चेंडूला प्रहार करतोय, संपर्क व्यवस्थित होतो आणि मिड विकेटच्या डोक्यावरून हा चेंडू देतोय सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर पहिला प्रहार पहिल्या पॉवर प्लेच्या षटकावर ज्या प्रकारचा प्रहार झाला होता, पॉइंटच्या दिशेवर पॉइंटच्या वरून जो चेंडू हल्ला होता त्याच प्रकारचा यावेळेला एक्स्ट्रा डीप मिड विकेटच्या डोक्यावरून हा चेंडू आणला जातोय. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या फळकते 16. थोडासा आगास करून देते, कुठेतरी आम्ही मोठी धावसंख्या नक्की उभारण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होतोय. हा एक दुसरा उत्तुंग षटकार, एक नेत्रदीपक फटका बघायला मिळतोय. मेहर यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. मी विनंती करतो शैलेश मेहर यांनी मंचावर येण्याची कृपा करावी. शैलेश दहेरी कोलीवाडा सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचं फुलगुच्छ देऊन सन्मानित करतील आमचे वेसावा कोली जमा ट्रस्टचे माजी अध्यक्ष सचिन चिंचय यांना विनंती करतो की त्यांनी शैलेश यांचा सत्कार करायचा आहे. देहरीवरून आम्हाला संघ आणलेला आहे. अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद शैलेश. नक्कीच जो आता आपण षटकार जर बघितला असेल, हा असे षटकार आपण टी व्हीमध्ये बघण्यासाठी उपयुक्त नसतात. हे षटकार तुम्ही लाईव्ह मैदानात जर बघाल तर त्या फलंदाजाची कला बघायला मिळते. नक्कीच यावेळेला पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु ते झेल सुटतोय. एक जीवनदान करण सारख्या फलंदाजाला म्हणजे कुठेतरी तुम्हाला हे महागडं पडू शकतं. परंतु बघूया, सामना अजून दूर गेलेला नाही. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकात थोडे आक्रमक झालेले फलंदाज इथे दिसत आहेत आणि ते म्हणजे जास्तीत जास्त करण इथे आपला चान्स घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण 5 षटकांचा अवघा इथे हा सामना. तर करण यांचं नाव इथे
पूर्ण वर्सोवा क्रिकेटमध्ये आज घेतलं जाईल, कारण पूर्ण कोळीवाड्यांमध्ये त्याचं नाव हे गाजतच आहे. यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण 1 धावेने. बघा आत्तापर्यंत अंकुश 3 चेंडू खेळला, 3 चेंडूमध्ये फक्त एकेरी धाव काढली, कारण त्याने हेरलेला आहे. आपला समोरचा जो स्पर्धक आहे, जो आपला खेळाडू आहे, जो आपला तो थोडासा आक्रमक झालेला आहे. म्हणजे कुठेतरी षटकारांचा पाऊस तो तिकडे पाडतोय. एकेरी धावांनी आणि षटकारांनी चांगला समाचार गोलंदाजाचा घेतला, तर गोलंदाजावर कुठेतरी दडपण आणण्याचा प्रयत्न करतो, तर नक्की त्याला साथ देतो तो म्हणजे अंकुश. कारण पुन्हा एकदा समोर राकेश, गोलंदाज राकेश यावेळेला पुन्हा एकदा प्रहार केलाय नोमॅन लँड मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळतंय. मयूर यांच्या मार्फत चांगलं क्षेत्र. नक्कीच थोडंसं चेंडूवरचं लक्ष जरी तुमचं कुठे गेलं, चलबिचल झाली असती, तर हा नक्की 4 धावेत रूपांतर झालं असतं. आपल्या संघासाठी 2 धावा रोखल्या जात आहेत. कारण पुन्हा एकदा स्ट्राईकवर गोलंदाज राकेश. यावेळेला लॉंग ऑनला चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु फेकी बरोबर होत नाहीये. आणि धन्यवाद पंच. आणि या 2 धावा इथे 2 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 30 या धावसंख्येवर. उत्कृष्ट अशी फलंदाजी अजूनपर्यंत बघायला मिळते. एकही गडी बाद झाला नसताना इथे दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावं लागते. 30 छोटे स्कोरर, माफ करा 28 म्हणजे जवळजवळ 14च्या स्ट्रायकिंग रेटने सरासरीने खेळतोय इथे चिंचणी पालघर संघ. म्हणजे अजूनपर्यंत मजबूत परिस्थिती म्हणेन. दोनही गोलंदाज आले. पहिलं पॉवर प्लेचं षटक प्रतीक मोकल, दुसरं षटक राकेश मोकल. या दोघांनी जी 2 षटकं टाकली, दोन्ही षटकामध्ये पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 18 धावा. म्हणजे जमेची बाजू म्हणेन ती म्हणजे चिंचणी पालघर यांची. अद्यापपर्यंत एकही फलंदाज बाद झाला नाही. 5 षटकांचा अजूनही उर्वरित 3 षटकांचा इथे खेळ उर्वरित बाकी असताना कुठपर्यंत मजल मारतोय गावदेवी कोळीवाडा पनवेल संघ. कारण आपण जी एवढ्या लांबून येण्याची इथे तसदी घेतलेली आहे, त्याचं सोनं या कोळीवाड्यात करण्याचा नक्की दोन्ही संघ प्रयत्न करतील. कारण चिंचणी हा सुद्धा एका पालघरवरून आलेला संघ आपल्या या सामन्यात आपलं अस्तित्व कायम ठेवण्याचा नक्की प्रयत्न करेल. दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा. 30रं षटक आपल्या हाती घेऊन येतोय प्रतीक. फुलटॉस चेंडू आपल्या हाती घेऊन येतोय प्रतीक. इथे या वेळेला थोडासा आक्रमक होताना दिसतोय म्हणजे, कारण या अगोदर 2 षटकामध्ये अद्यापपर्यंत त्याला हवी तशी फलंदाजी करायला मिळाली नाही. अवघे 3 चेंडू खेळला, तर 3 चेंडूमध्ये एकेरी धावा काढून आपल्या समोरील खेळाडूस जास्तीत जास्त चेंडू खेळण्यास मुभा दिली होती. तोच यावेळेला थोडासा आक्रमक होतोय. पहिल्या चेंडूवर झेल सुटतोय इथे आणि त्याचं रूपांतर 4 धावेत होते. बोनस स्वरूपी 4 धावा इथे चिंचणी पालघर या संघाला मिळत आहेत.
वेळेला थोडासा उसळी घेतलेला चेंडू, नक्की ते अवांतर धावेचा प्रयत्न आर्ग्युमेंट होत आहे, परंतु पंच इथे तटस्थ बायच्या स्वरूपी ते धाव येते. एक नक्की निर्धाव चेंडू जात नाही आहे कारण चेंडू चांगला होता. या एक धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 33. छोटे बच्चे 33. पुन्हा एकदा बॅटच्या एज मध्ये चेंडू लागलाय, बघूया. आणि रूपांतर 6 धावेत. असं वाटलं नव्हतं की हा षटकार होईल, परंतु हवेचा जास्तीत जास्त फायदा इथे डावखुऱ्या फलंदाजाला होताना दिसतोय कारण हवेचा झोक महत्त्वाचं पाहतो आहे. तर नक्कीच हा षटकार मला वाटतं हवेने पूर्णपणे साथ दिली चेंडूला आणि खास करून अंकुश ह्यांना म्हणेन, कारण या अगोदर पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळालं होतं. जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे उचलायचा तेच बघायचं आहे कारण आत्ता या अगोदरचा एक चेंडू बायच्या स्वरूपात धावली, नंतर षटकार. पुन्हा एकदा ह्या वेळेला चेंडू बघूया. या वेळेला क्षेत्ररक्षक चुकी करत नाही आणि हेमंत या वेळेला नंतर षटकार. अंकुश याचा झेल टिपतोय आणि पुन्हा एकदा ह्या वेळेला चेंडू बघूया. धावा काढून बाद झाला. या वेळेला क्षेत्र एक चौकार, एक षटकार आणि एकेरी अशा 3 धावा काढून 7 चेंडूचा सामना केला. 13 धावा काढून बाद झाला. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. कमीत कमी 5 षटकांचा इथे सामना जर असेल तर जेवढे कमी चेंडू खेळून तुम्ही धावा जमवाल तेवढे संघासाठी उपयुक्त ठरतात. त्याच प्रकारचं इथे काहीतरी कॅल्क्युलेशन अंकुश यांच्या मार्फत बघायला मिळालं. 7 चेंडूचा सामना केला, 13 धावा काढल्या, म्हणजे कुठेतरी चांगली फलंदाजी बघायला मिळेल. परंतु अद्यापपर्यंत करण नॉन स्ट्राईकवर दिसतोय कारण ह्या षटकात एकही चेंडू खेळायला मिळाला दिसत नाही आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूचा चांगला समाचार घेता आला नाही. बघूया जमिनीलगतचा चेंडू. करण यांनी हेरलं की चेंडू फेकी होईपर्यंत दुसरी धाव सहज पूर्ण होईल. डीप मिड विकेटचा हा क्षेत्ररक्षक थोडासा काहीतरी नक्कीच या 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचतोय. 41 या धावसंख्येत भर पडते. पुन्हा एकदा या अगोदरचा चेंडू बघा. 1 धाव जर गेली असती तर स्ट्राईक रोटेट झाली असती, परंतु पूर्ण समाचार घेतला जातो. डावखुऱ्या फलंदाजाला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकवर ठेवणे गरजेचं आहे कारण हवेचा झोप त्याच्या बाजूला आहे. त्याच्या बघायला मिळते. या षटकाराने संघ जाऊन पोहोचतोय. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47. कुठेतरी एकदम मजबूत परिस्थितीमध्ये नेऊन ठेवले ते म्हणजे करण आणि जयेश. संघाचं 4थं वैयक्तिक आपल्या कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतो चेतन. बघूया थोडंसं कुठेतरी पतझड झालेली दिसते ती म्हणजे इथे गावदेवी संघाची, कारण प्रथम नाणेफेकी जिंकून जर क्षेत्ररक्षण घेतलं असेल तर त्या प्रकारची गोलंदाजी अद्यापपर्यंत बघायला मिळाली. 3रं षटक संपते. 3ऱ्या षटकानंतर 1 गडी बाद. फळकावर धावा लागतात 47, म्हणजे जी फलंदाजांनी करामत करून दाखवली या अगोदर. प्रतीक आणि राकेश या 2 गोलंदाजांवर थोडेसे हावी झाले. 3ऱ्या षटकामध्ये 1 गडी बाद झाला. बघूया 4थं षटक चेतन मोकल आपल्या हाती घेऊन येतोय. आपल्याला जर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं तर या प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी कमी धावांमध्ये रोखणं गरजेचं आहे. त्याच प्रकारचं षटक आपल्या हाती
हाताळलं जाते का ते बघायचं आहे, कारण जो विश्वास आपल्यावर दर्शवलाय कर्णधाराने त्याला साजेशी गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय, नक्कीच एक दर्शवलंय करण सारखा फलंदाजाला बाद करण्यात यश मिळते. त्याला साजेशी म्हटलं होतं त्या प्रकारची गोलंदाजी होते, कारण धावसंख्या 47 झालेली असताना इथे चौथं षटक पहिल्याच षटकात पहिल्या चेंडूवर तुम्ही करण सारख्या फलंदाजाला बाद करण्यात यश मिळवलंय. म्हणजे बघा अजूनही 5 चेंडू तुमच्या मार्फत पडायचे, ते 5 चेंडू जर एक विकेट घेणारे किंवा निर्धाव चेंडू आले तर या सामन्यात पुन्हा तुम्ही परत येऊ शकता, कारण अद्यापपर्यंत तुमची फलंदाजी जरी बाकी असली तरी धावसंख्या फलकावर चौथं षटक प्रगतीपथावर असताना 47 लागले आहे. करण बाद होतोय, करणची जागा भरून काढण्यासाठी येतोय चिराग किनी. सर्व नामवंत असे हे कोळीवाड्यातील फलंदाज गोलंदाज आज आमने सामने एकमेकासमोर झुंज देताना दिसत. बघूया यावेळेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत नाही, थोडंसं कुठेतरी आळशीपणा जाणवलं इथे, कारण चेंडू एवढा उंच परंतु इथे एक धावचीच्या स्वरूपात इथे गडीपार झाला. अंदाज आज आमने सामने एकमेकासमोर झुंज देताना दिसत. बघूया त्यावेळेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत नाही, थोडंसं कुठेतरी आळशीपणा जाणवलं इथे, कारण मला वाटतं हा जो आमच्या पॅव्हलियनच्या समोर जो क्षेत्ररक्षक आहे प्रशांत झेलवर गेला होता, परंतु कुठेतरी 2 स्टेप थोडे पाठी राहिला. पूर्ण झेलवर गेला असता तर नक्की हा झेल बाद झाला असता. ते चिराग 2 धावा काढून आपल्या संघासाठी बाद झाला. एक चेंडूचा सामना केला, धावचीच्या स्वरूपात बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय दिनेश दवणे. कुठेतरी या षटकामध्ये 2 गडी बाद झाले, एक झेल स्वरूपी आणि एक धाव बाद. तर आता कुठेतरी थोडासा कमबॅक करताना दिसतोय गावदेवी साई कोळीवाडा पनवेल. पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू, चांगला समाचार घेतला जातोय. नक्कीच बघूया संघ गोची क्षेत्र आहे, नक्कीच थोडासा अलीकडे असता तर हा षटकारात रूपांतर झाला असं, थोडासा चेंज ऑफ फेस इथे बघायला मिळाला चेतन यांच्या मार्फत. आणि धावसंख्या फलकावर लागते 50. चौथं षटक, चौथ्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. यावेळेला स्क्वेअर लेगला चेंडू खेळून काढलाय. बघूया चांगले क्षेत्ररक्षण होतंय, चांगली गॅदरिंग, चांगली फेकी. एकच धावेवर समाधान मानावं लागतं इथे दिनेश दवणे. आणि स्ट्राईकवर आता जयेश वर्दे, जयेश रावरे. पुन्हा एकदा एक स्क्वेअर लेगला एक छोटा क्षेत्ररक्षक, या अगोदर एक झेल सोडला होता, 4 धावेत रूपांतर झालं होतं, परंतु या वेळेला 1 धावेने रोखू शकत नाही. 1 धावेने संघ जाऊन पोचतोय 52 या धावसंख्येवर. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू
चेतन समोर दिनेश दवणे. यावेळेला उत्कृष्ट त्या प्रकारचा प्रहार होतोय. हवेचा पूर्णपणे फायदा उचलला जातोय आणि या षटकाराने धावसंख्या उसळी घेते. धावसंख्या फरकावर लागते 58. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर अजून बाकी बघूया शेवटच्या षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारतो तो म्हणजे चिंचणी पालघर संघ. नक्कीच इथे फलंदाजाने क्षेत्ररक्षकांना कुठेतरी भाग पाडले की तुम्हाला नक्कीच मीटिंग करावी लागेल, कारण धावसंख्या फरकावी लागली 58. कशा प्रकारचं षटक टाकलं जाईल, कोणाला षटक द्यावं याचं गुफ्तगू इथे केली जाते आणि नक्की हेरला जातो एखादा गोलंदाज, कारण 5वं षटक थोडंसं हाणामारीचं षटक असतं आणि दोघेही फलंदाज दिनेश दवणे आणि जयेश रावरे थोडेसे आक्रमक झालेले असताना म्हणजे ह्या षटकामध्ये किती धावा द्यायच्या, कुठपर्यंत रोखायचं असं काहीतरी कॅल्क्युलेशन करून एखादा गोलंदाज निवडला जातोय आणि कर्णधार ती 5व्या षटकाची जबाबदारी देतोय तो म्हणजे ज्ञानेश्वर ठाकूर. बघूया 6 चेंडू उर्वरित पहिल्या पारीचे ह्या धावसंख्या 58, 2 गडी बाद. कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते ती ज्ञानेश्वर यांच्या मार्फत. समोर डावकरा फलंदाज जयेश. फुलटॉस चेंडू बॅटला पुढे आणलं. पुढे नेली, चेंडूवर प्रहार केला आणि त्याचाच फायदा इथे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. या षटकाराने धावसंख्या उसळी घेते 64. अजूनही 5 चेंडू, पहिल्याच चेंडूवर प्रहार होतोय. यावेळेला पुन्हा एकदा चांगलाच पॉइंटच्या वरून बघायची असेल तर अशा प्रकारची असावी, कारण आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा बघतो सौरव गांगुलीला ज्या प्रकारे खेळताना बघत होतो अशा प्रकारचे फटके सौरव गांगुली, त्याच प्रकारे रॉबिन सिंगची मी खास करून तुलना करेन, कारण रॉबिन सिंग जेव्हा ज्या प्रकारचे खेळत होते त्यावेळेला त्यांची अशा प्रकारची फलंदाजी आम्ही बघितलेली आहे. शिखर धवन आत्ता सध्या अशा प्रकारची फलंदाजी करताना दिसतात, कारण डावखुरा फलंदाज बोलला तर म्हटलं तर चारही बाजूला त्याची फलंदाजी होणे गरजेचे असेल, तेवढीच तुम्हाला फायदेशीर ठरते. पुन्हा एकदा एक शॉर्ट चेंडू, चांगला समाचार घेतला जातोय लॉंगॉनच्या दिशेने. गरजेचे असेल षटकारात रूपांतर होते, फायदेशीर ठरते. पुन्हा एकदा एक आक्रमक झालेला इथे जयेश समाचार घेतला जातोय. पूर्ण पारी खेळताना दिसतोय, कारण जो दर्शवला होता त्याची सार्थक अशी गोलंदाजी अद्यापर्यंत दिसल्याने पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर सरग षटकार असा 3 चेंडूचा समाचार घेतला. 3 चेंडूच्या मागे आपली बॅट उगारून अद्यापर्यंत 16 धावा कुठून काढल्या आणि आपल्या संघाला एक मजबूत परिस्थितीमध्ये नेऊन ठेवले, ते म्हणजे जयेश. धावसंख्या 74, 5व्या षटकातील अद्याप 3 चेंडू उर्वरित शिल्लक. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, यावेळेला थोडासा ऑफ स्टंपवरचा चेंडू, पुन्हा एकदा झेल सोडला जातोय.
धावसंख्या 76. थोडंसं अवघड लक्ष, कारण 5 षटकांचा फक्त इथे खेळ बाकी असताना अजूनही 2 चेंडू उर्वरित शिल्लक. 2 चेंडूमध्ये अद्यापपर्यंत स्ट्राईकवर जयेश, थोडासा आक्रमक फलंदाज, समोर ज्ञानेश्वर. यावेळेला स्लो आर्म तो तरी त्याला क्षमा करणार नाही. पूर्ण प्रयत्न होत आहेत, पूर्ण यशस्वी होतोय या षटकाराने. अजूनही 2 चेंडू उर्वरित शिल्लक. 2 चेंडूमध्ये अद्यापर्यंत स्ट्राईकवर जयेश, थोडासा आक्रमक फलंदाज, अद्यापर्यंत थोडंसं महागडं, आणि यावेळेला चिंचणी पालघर यांच्यासाठी फायदेशीर ठरलेलं षटक ज्ञानेश्वर यांच्या मार्फत पडलं जाते. आणि हा इथे पायचीच्या स्वरूपात गडी बाद होतोय. एक आक्रमक फलंदाजी आपल्या संघासाठी महत्वपूर्ण अशा. कालच्या दिवसापेक्षा हायेस्ट स्कोर झालेला आहे हा चिंचणी पालघरचा. नक्कीच या स्पर्धेतील मला वाटतं उच्चांक असेल 82 धावा, म्हणजे जवळजवळ 83 धावांचं लक्ष घेऊन त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. ते म्हणजे गावदेवी साई कोळीवाडा पनवेल यांना. दहा चेंडूचा सामना केला, त्यात 4 षटकार, 1 चौकाराच्या साहाय्याने आपल्या संघासाठी 34 मौल्यवान अशा धावा काढून बाद झाला तो म्हणजे जयेश. MFA ला वेळोवेळी अशी मदत केलेली आहे विनीत पाटील यांनी मंचावर येण्याची कृपा करावी. विनीत पाटील, आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही इथे मंचावर येण्याची कृपा करावी. रवी सर, तुम्हाला सांगू इच्छितो की जेवढं पण खेळाडूंचं रजिस्ट्रेशन केलं ते विनीत पाटील यांनी केलेलं आहे. MFA ला जेवढे बी आपले खेळाडू 22 खेळाडूंचं रजिस्ट्रेशन दिवस रात्र मेहनत घेऊन, म्हणजे ना दिवसा त्यांचं काम सोडलं, कामावर असताना पण त्यांनी रजिस्ट्रेशन पाहिलं, आणि रात्री अपरात्री सुद्धा ते रजिस्ट्रेशनसाठी आले असे आमचे विनीत पाटील. खरोखर आम्हाला त्यांची मोठी साथ लाभली, आणि त्यांच्या साथीमुळे आज आम्ही टॉप ऑफ द टेबल ग्रुपमध्ये राहिलेलो आहे. खूप खूप धन्यवाद विनीत पाटील, आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही इथे येत आहात. तसेच तुमचे सहकारी मित्र, त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. विनीत पाटील, तुमचे खूप खूप आभार आणि हार्दिक स्वागत एकता मंच आणि वर्सोवा युथ प्रतिष्ठान. धन्यवाद. नक्कीच सर, एक चहा असते आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या गल्लीसाठी, ती चहा इथे दिसून येते. एक चांगलं असं सपोर्टिंग, आणि नक्कीच ह्यांचा हा सहभाग, या सहभागाने आज आपला संघ, कारण फुटबॉल म्हटला तर आपल्या गावातील एक गाजलेला आणि एक राखून ठेवलेला गेम, ज्याचं आज अस्तित्व आपलं महाराष्ट्रभर. कारण एक काळ होता जेव्हा वर्सोवा विलेज बॉय म्हणून आपला एक संघ फर्स्ट डिव्हिजनला, सिनियर डिव्हिजनला खेळत होता. त्यावेळेला मुंबईमधीलच नाही तर मुंबईच्या बाहेरील सुद्धा कित्येक टीम्स या आपल्या वर्सोवा संघाला, जेव्हा आपल्या संघासमोर खेळत होते तेव्हा त्यांना पाणी चालण्याचं मनोबल आपल्याकडे होतं. आपण त्यांना तशा परिस्थितीत पराजित करून आपण सुपर लीगपर्यंत पोहोचलो होतो. तर नक्कीच आज जो तुम्ही एक उंबरठा इथे रचलेला आहे, कारण मागे कित्येक वर्षामध्ये थोडंसं फुटबॉल कुठेतरी मागे जात होतो, आणि त्याला प्राधान्य देऊन आज आपल्या संघाला 3rd डिव्हिजनमध्ये टॉप ऑफ द टेबलमध्ये नेण्याचा जो तुमचा त्यात मोलाचा वाटा आहे. भरत सर, नक्कीच मी तुमचं कौतुक करेन, कारण तुमच्या ह्या प्रयत्नांना आत्ता कुठेतरी यश येते. आणि तुम्ही नुकतंच विनीत यांच्याबद्दल जे सांगितलं, विनीत तुमचे सुद्धा खूप खूप आभार. (83) विन चिंचणी पालघर. बघूया कशा प्रकारची फलंदाजी होते. सेक्रेटरी वर्सोवा युथ प्रतिष्ठान, तसेच आमचे सचिन चिंचे यांना विनंती करतो की त्यांनी फुलगुच्छ आणि सन्मान चिन्ह द्यायचं आहे. विनीत पाटील, खूप खूप धन्यवाद तुमचे. खूप तुमची मेहनत
धन्यवाद विनीत. रवी सर. थँक्यू भरत सर. नक्कीच सामन्याला सुरुवात होते. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतो आपल्या हाती मयूर तांबोरे. बघूया त्र्याऐंशी धावांचं लक्ष कशा प्रकारे आपल्याला फलंदाजी काय जवळजवळ 16.6च्या सरासरीने खेळा म्हणजे जवळजवळ 17च्या स्ट्राईक रेटने तुम्हाला खेळावं लागेल. त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल तुम्हाला. पहिला चेंडू चांगला पॉईंटच्या वरून खेळून काढलेला चेंडू नक्कीच चौकाराच्या साहाय्याने इथे समाचार घेतला जातोय मयूरच्या गोलंदाजीचा. कारण 83 धावांचं लक्ष आहे. त्या 83 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला त्याच प्रकारचं जसं मी सांगितलं 17 धावांचं टार्गेट 17 धावांची सरासरी तुम्हाला करायची त्या प्रकारची फलंदाजी तुम्हाला इथे करावी लागेल. पहिल्या चेंडूचा समाचार घेतला जातोय संकेत मोकल. ज्या प्रकारे जयेश यांनी फलंदाजी केली होती अवघ्या 10 चेंडूचा समाचार घेतला होता आणि 34 धावा आपल्या संघासाठी काढल्या होत्या. कोळी जमात ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष राजहंस लाकडे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं वर्सोवा युथ प्रतिष्ठान यांच्या वतीने हार्दिक स्वागत. धन्यवाद राजहंस लाकडे, आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही आलात. वेसावा कोळी जमात ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष तसेच वेसावा बुदागली कोळी समाज संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष राजहंस लाकडे. धन्यवाद. गुड कमबॅक. मयूर पहिल्या चेंडूवर प्रहार झाला होता. 4 धावांनी समाचार घेतला होता. यावेळचा नक्कीच एक खोलवर पडलेला चेंडू. पुन्हा एकदा समोर संकेत. गोलंदाज मयूर. पुन्हा एकदा चांगला चेंडू. ते बॅट आणि पॅडच्या मध्ये पडलेला चेंडू आणि इथे त्रिफळाचीत बाद होतोय. आम्हाला सुद्धा हा चेंडू समजला नाही. आम्हाला असं वाटलं होतं की हा निर्धाव चेंडू गेला परंतु त्रिफळाचीत बाद होतोय. चांगली गोलंदाजी. गुड कमबॅक. चांगलं पुनरागमन बघायला मिळतं इथे गोलंदाज मयूर यांच्या गोलंदाजीत. कारण पहिल्या चेंडूवर जर प्रहार झाला तर कुठेतरी दडपण येतं. अद्यापपर्यंत असं काही झालं नाही. 2 सलग चेंडू निर्धाव आणि संकेतासारखा थोडासा आक्रमक झालेला फलंदाज आपल्या पॅव्हलियनमध्ये परत. संकेतची जागा भरून काढण्यासाठी येतोय प्रशांत मोकल. गावदेवी संघ ज्या प्रकारचं टार्गेट तुमच्या समोर ठेवलेलं आहे त्या प्रकारची फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे तर हे षटक तुम्हाला थोडंसं जास्त स्कोरनी नक्कीच हाताळणं गरजेचं आहे. नक्की इथे अवांतर धाव येते. एक नवीन फलंदाज प्रशांत, त्याला एक अवांतर धाव येते इथे. मयूर या अगोदर पहिल्या चेंडूवर जरी समाचार झाला होता 4 धावेने आपल्या संघाचं श्री गणेशा केला होता संकेत याने. तोच संकेत इथे बाद होताना दिसतोय. चांगला चेंडू. यावेळेला थोडासा चेंज ऑफ फेस बघायला मिळतो. स्लो आर्म डिलिव्हरी लेब्रेक पद्धतीचा चेंडू इथे हाताळला जातोय. 1 धावेने समाधान मानावं लागते. धाव संख्या 6. 6 लॉस्ट ऑफ 1 विकेट रिमेनिंग फर्स्ट ओव्हर. नक्की एक अवांतर या षटकात. दुसरी अवांतर एक बाईट स्वरूप. या 2 बोनस धावा इथे फलकावर येत आहेत. धाव संख्या 8. पहिल्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. मयूर यावेळेला बघूया आणि ते अमित कुठलीही चूक करत नाही. मयूर प्रतीक बाद होतोय. यावेळेला बघूया आणि ते संघाचा संघनायक आपल्या संघाला निराशाजनक परिस्थितीमध्ये नेऊन ठेवतोय. कारण याच षटकामध्ये सलग दुसरा गडी बाद करण्यात यश मिळते. मयूर
एक चांगली उत्तम दर्जाची गोलंदाजी इथे बघायला मिळते. पहिलं षटक ज्या प्रकारे हाताळणं गरजेचं होतं, कारण पॉवर प्लेचं षटक म्हटलं की थोडंसं हाणामारीचं षटक म्हटलं जातं, कुठेतरी मोठ्या धावा येतील असं वाटतं, कारण जेव्हा 83 धावाचं लक्ष येतं ते पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक अति महत्त्वाचं असतं, कारण त्या षटकामध्ये जर 20-25 धावा आल्या तर समोरचा संघ आपल्यावर कुरघोडी करू शकतो, सामन्यामध्ये आपल्यावर कुठेतरी वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो, परंतु तसं काही होत नाही. पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला होता तरी आपल्या गोलंदाजीत परत पुनरागमन करताना दिसतोय मयूर. सलग 2 गडी बाद केले, अवांतर 3 धावा दिल्या तरीही यशस्वी षटक अद्यापपर्यंत हाताळलं जाते, ते म्हणजे मयूर यांच्या मार्फत. अजूनही शेवटचा चेंडू, धावसंख्या फळकावर 8. प्रतीकची जागा भरून काढण्यासाठी येतोय राकेश. चांगला चेंडू, यावेळेला पायचीतचा अपील होते आणि पंच हेरतायत. तिसरा फलंदाज या षटकामध्ये बाद. राकेश 0वर बाद होतोय. निराशाजनक परिस्थितीमध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवतायत अद्यापपर्यंत गावदेवी साई कोलीवाडा. या पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकात पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला तरी 3 गडी बाद करण्यात यश मिळालं. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी इथे बघायला मिळाली मयूर यांच्या मार्फत. राकेश बाद होतोय. राकेशची जागा भरून काढण्यासाठी येतोय फलंदाज गजानन मोकल. संघाचं दुसरं आपलं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय आसिफ. आसिफ मुछाले. नक्कीच 83 धावांचं लक्ष, पहिलं षटक 8 धावांवर 3 गडी बाद करून मयूर यांनी उत्कृष्ट असं संपवलं होतं. त्याच प्रकारची गोलंदाजी आसिफ यांच्याकडून बघायला मिळते का ते बघायचं आहे. चांगला चेंडू, चांगला प्रयत्न इथे, परंतु झेल स्वरूपी प्रशांत यांची पारी समाप्त. त्याच प्रकारची गोलंदाजी आसिफ यांच्याकडून बघायला मिळते का ते बघायचं आहे. इथे चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण करत असताना क्षेत्ररक्षणात सुद्धा आपला 100% वाटा देताना दिसतोय मयूर. एक प्रशांतचा झेल टिपतोय इथे, चौथा हादरा बसतोय इथे. गावदेवी साई कोलीवाडा थोडंसं दडपण आलेलं दिसतंय, कुठेतरी 83 धावांचं लक्ष इथे उभारलं असताना प्रशांत बाद होतोय. प्रशांतची जागा भरून काढण्यासाठी येतोय. आताच आम्हाला यांनी अलंकार चाके यांनी माहिती दिलेली आहे. हा जो गोलंदाज आहे तो चिंचणी पालघरचा, तो 40+ मध्ये गोलंदाजी करतोय. आणि इथे सुद्धा बघा त्यांची कशी उत्कृष्ट अशी गोलंदाजी अलंकार चाके यांनी आम्हाला आताच नुकतीच माहिती दिलेली आहे. नक्कीच सर, असे हे अनुभवी गोलंदाज जे असतात ते आपल्या संघाला नक्की सावरण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांच्याकडूनच एक संघ घडला जातो. यावेळेला एक अवांतर धाव, नक्कीच यष्टीरक्षकाने चांगली साथ दिली, कारण नक्कीच बायच्या स्वरूपी एक धाव बोनस स्वरूपी आली असती, परंतु यष्टीरक्षक पूर्ण साथ देतोय. नक्कीच आसिफ सर, तुमचं सुद्धा मी इथे कौतुक करेन, कारण 40+ मध्ये तुम्ही खेळताना इथे आज ओपन आपल्या यंगस्टरमधून खेळताय. कॉंग्रॅच्युलेशन, आमच्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन. गुड डिलेवरी सर. भरत सर, आपल्या वर्सोवा गावात असा एक गोलंदाज होता शांताराम, त्याच प्रकारची गोलंदाजी यांच्यामार्फत बघायला मिळते. नक्कीच त्याच प्रकारचा. आणि एक नंदू भांजी, सेम शैली, त्याच प्रकारची गोलंदाजी ते. पुन्हा एकदा बघूया. नक्की चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे फलंदाज बाद. रवी सर, अजून एक शैली राजेंद्र कोंबरे यांची सेम शैली, आणि जगदीश गणेकर नक्कीच सर. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, एक इंटरनॅशनल मध्ये श्रीलंकेचा गोलंदाज अशा प्रकारची गोलंदाजी करतो. मी विनंती करतो
सचिन चिंचे माजी अध्यक्ष यांना विनंती करतो की वेसावा कोलिजामा ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष राजहंस लाकडे यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. वेसावा कोलिजामा ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष राजहंस लाकडे व सेक्रेटरी स्वप्नील बांजी यांना फुलगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतील. सलग तिसरा फलंदाज इथे बाद करण्यात यश मिळते. इथे आसिफ गुड डिलिव्हरी. तुमचा पूर्ण अनुभव आपल्या संघासाठी व्हायला जाताना दिसतोय इथे, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी तुमच्या मार्फत होते त्या प्रकारचे धन्यवाद. फलंदाज इथे काही तुमच्या गोलंदाजीला सामोरे यशस्वी ठरत नाही आहेत आणि तुम्ही हे मोहरे टिपण्यात यश मिळते तुम्हाला. गुड बॉलिंग युअर आसिफ. यू आर ऑन हॅट्रिक आसिफ. बघूया या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक साधण्याचा मान तुम्हाला मिळतोय की नाही आमच्याकडून. आयोजकां माफ करा, काल एक हॅट्रिक झाली कारण काल मी एक दिवसभर इथे नव्हतो. स्पर्धा तुमचे सामने सुद्धा बघायला मिळाले नाही. काल एक हॅट्रिक झाली, दुसरी हॅट्रिक बघूया आसिफ. चांगला चेंडू. बघूया क्षेत्ररक्षक प्रयत्न करणे गरजेचं होतं, परंतु असो तुम्ही विकेटपेक्षा धावा रोखणे गरजेचं समजलं. एक धावेने समाधान मानावं लागते. बघूया दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. सामना मला वाटतं कुठेतरी तुमचं मनोबल इथे सामन्यातून संपलेलं दिसतंय. कुठलाही प्रयत्न होताना दिसत नाहीये. समोर आता गजानन. चांगला चेंडू. पुन्हा एकदा खोलवर पडलेला चेंडू. बॅटची कडा बाईटच्या स्वरूपात धाव येते. षटक संपते. एक परिपूर्ण षटक, 3 गडी बाद करणारे षटक. धाव संख्या 11. 11 लॉस्ट ऑफ 6 विकेट. 2 ओव्हर झाल्या बाबू. 2 ओव्हर 6 गडी बाद 11 रन बरोबर आहेत. संघाचं तिसरं आणि नक्कीच एक सलग तिसरा गोलंदाज इथे वापरला जातोय. जयेश उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. 10 चेंडूमध्ये 34 धावा काढून दिल्या होत्या. तोच जयेश यावेळेला गोलंदाजीचा भार आपल्या खांद्यावर घेऊन येतोय. चांगला चेंडू आलेला. बघूया इथे धावचीच्या स्वरूपात गडी बाद होते. कुठलं ही धाव आपल्या खांद्यावर घेऊन येतोय. चांगला एक चेंडू बंधू आलेला. दुसऱ्या बंधूला सहकार्य करताना बघूया दिसतोय. एक इथे. गोलंदाज, एक क्षेत्ररक्षक. धावचीच्या 7वा गडी बाद होतो इथे. कुठेतरी सामना आपल्या जे 83 धावांचं लक्ष आहे हे बघून तुम्ही सामन्याला वाटतं कुठेतरी आपल्या हातातून सोडलेला दिसतोय, कारण प्रहार करणे गरजेचं होतं. तुम्हाला सामन्यात येणं गरजेचं होतं. यावेळेला बघूया बॅट उगारली जाते. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक भाऊ. यावेळेला पुन्हा चुकी होते. झेल टिपणं गरजेचं होतं. झेल टिपला असता तर एक चांगला झेल इथे तुमच्या मार्फत घेतला गेला असता. धावसंख्या 12. तिसरं षटक. तिसऱ्या षटकातील अद्याप 4 चेंडू शिल्लक. जयेश फुल टॉस चेंडू, परंतु कुठलाही समाचार घेतला नाही. स्वाम डिलिव्हरी होती ही. नक्की हा षटकारात रूपांतर झाला असता, परंतु कुठलाच प्रयत्न फलंदाजामार्फत बघण्यात दिसण्यात आला नाही. यावेळेला थोडासा टर्न. नक्की लेब्रेक पद्धतीचा चेंडू. एक निर्धाव चेंडू. धावसंख्या 13.
पुन्हा एकदा एक लेब्रेक चेंडू, चेंडूच्या खाली एक डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक इथे पुन्हा झेल एकदा एक टिपतोय. लेब्रेक जयेश चेंडू, पुन्हा एकदा चेंडूच्या ह्या खाली षटकामध्ये एक एक धावचित स्वरूपी एक झेल स्वरूपी बाद. चांगलं 100% योगदान आपल्या संघासाठी, कारण फलंदाजीमध्ये 10 चेंडूचा सामना केला तर 34 धावा काढल्यात. आंबापाडा माहुल विनंती करतो आपण आपलं नाणेफेकी करण्यासाठी इथे हजर राहावे, कारण ह्या सामन्यानंतर तुमचा लगेचच इथे सामना होईल. षटक संपतंय. धावसंख्या 13. अजूनही 2 षटकामध्ये यानंतरचा जिंकण्यासाठी धावा सामना हव्यात. 70. आंबापाडा माहुल विरुद्ध विजेता संघ यांच्यामध्ये नाणेफेकीचा कॉल होईल आणि या सामन्याची नाणेफेकी करतील वेसावा कोली जमात ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय राजहंस लाकडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. तर मी विनंती करीन की सामना संपल्यावर विजेत्या संघानं नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण आंबापाडा माहुल या संघाचा कर्णधार इथे आलेले आहे. तर मी सामना संपल्यानंतर त्वरित मला वाटतं जवळजवळ सामना संपत आलेला आहे. नक्कीच 11 चेंडूमध्ये 70 धावा अजूनही जिंकण्यासाठी 8 गडी बाद झालेले असताना इथे पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू, सलग 2 चेंडू इथे निर्धाव. चिराग सफळ होऊन घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. 3 चेंडू अद्यापपर्यंत निर्धाव टाकले तर निर्धाव चेंडूची हॅट्रिक इथे चिराग यांच्या मार्फत. यावेळेला बघूया चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे पंकज कुठलीही चूक करत नाहीये. लॉंग ऑनच्या दिशेने हा चांगला जेल टिपला जातोय. त्यावेळेला बघूया चेंडूच्या पंकज खाली पाटील यांच्या हाती क्षेत्ररक्षक जेल सुपूर्द करून बाद होतोय. आणि इथे चेतन शेवटचा फलंदाज. इथे 9 गडी बाद झाले अद्यापपर्यंत. गावदेवी साई कोळीवाडा पनवेल. आंबापाडा माहुल विनंती करतो नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. आले आहेत, धन्यवाद. लगेच तुमचा विजेता संघाबरोबर इथे सामना खेळविला जाईल. शेवटचा चेंडू, पहिलं मॅडन षटक आणि इथे गडी बाद झालाय. दुसरा ऑल आउट इथे होत आहेत. 4 षटक संपतायत. 4 षटकामध्ये गावदेवी साई कोळीवाडा पनवेल. अभिनंदन चिंचणी पालघर संघ, पहिलं मॅडन षटक प्रथम फेरी आणि इथे जिंकलेली गडी आहे बाद तुम्ही.